एकनाथ शिंदे शिवतीर्थवर दाखल झालेले तर राजू यांच्या बाप्पाच्या दर्शनासाठी शिंदे तिथे दाखल झालेत। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात गेल्या 20 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे। 20 मिनिटांआधीच एकनाथ शिंदे शिवतीर्थवर दाखल झालेले आहेत। राज ठाकरेंच्या घरी बाप्पा विराजमान आहेत आणि त्यासाठी दर्शन घेण्यासाठी सध्या शिंदे तिथे दाखल झालेले। जवळपास 20 मिनिटे झालं राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। एकनाथ शिंदे शिवतीर्थवर दाखल झालेले आहेत। गेल्या 20 मिनिटांपासून एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा सुरू असल्याचं देखील कळतं आहे। हे दृश्य आपण पाहतोय। एकनाथ शिंदे सध्या शिवतीर्थावर राज ठाकरेंसोबत चर्चा करतायत। हे दृश्य आपण पाहतोय। गेल्या 20 मिनिटांपासून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, तब्बल 20 मिनिटे झालं एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा सुरू आहे। म्हणजे आता त्याचा एक व्हिडिओ सुद्धा आपल्या समोर आलेला आहे, जो स्वतः एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलेला आहे। शिवतीर्थवर जेव्हा एकनाथ शिंदे हे दर्शनासाठी गेलेले आहेत, त्याच्यामुळे गेले 20 मिनिटं शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्याचं कळतंय। इतकंच नाही तर एकनाथ शिंदे हे शिवतीर्थवर येऊन राज ठाकरे यांच्या परिवाराला सुद्धा ते भेटलेले आहेत। त्यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। कालच आपण बघितलं की उद्धव ठाकरे सहपरिवार शिवतीर्थवर दाखल झालेले होते। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असताना एकनाथ शिंदे आणि मनसे यांची युती व्हावी, होऊ शकते अशा पद्धतीच्या चर्चा या गेल्या निवडणुकीत ऐकायला मिळत होत्या। मात्र ती काही युती झाली नाही आणि त्यानंतर सातत्याने अशी विचारणा दोन्ही पक्षांकडनं, दोन्ही नेत्यांकडनं या विषयाची चर्चा होत असताना ठाकरे बंधूंची युती होते की काय अशा पद्धतीची देखील आता सध्या चर्चा सुरू आहे। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी अशा प्रकारे राजकीय टायमिंग साधणं, गणेशोत्सवाच्या मध्येच शिवतीर्थवर येणं आणि राज ठाकरेंची भेट घेणं यांना एका राजकीय दृष्टिकोनातून बघितलं जात आहे। निश्चित धन्यवाद मनश्री ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। दोघात 20 मिनिटांहून जास्त काळ झाली चर्चा सध्या शिवतीर्थवर सुरू आहे।